नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रासायनिक वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा। रासायनिक पोलिसांनी चांभारली परिसरातील एका बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकत धडक कारवाई केली। देहविक्री अड्डा उद्ध्वस्त करून या कारवाईत मुख्य सूत्रधार असलेली नीता गायकवाड वय वर्ष 36 हिला अटक करण्यात आली असून तिच्या पर्समधून रोख रक्कम 4,000 तसेच इतर साहित्य बेडरूममधून ताब्यात घेतले आहे। यावेळी पोलिसांनी 3 पीडित मुलींचीही सुटका केली आहे। प्राथमिक पोलीस तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार आरोपी नीता गायकवाड ही चांभारली परिसरात एका बिल्डिंगमध्ये भाडेतत्वावर राहत होती। ती नोकरी व पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन व तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होती। त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देह व्यापारात ढकलून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा उचलत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। मिळणाऱ्या पैशावर स्वतःची उपजीविका ती करत होती। या धडक कारवाईत दरम्यान पोलिसांनी खालील मुलींची सुटका केली। नावे बदललेली: पूजा 23 वर्ष, राणी 28 वर्ष, मोनाली वय वर्ष 16 5 महिने असे असून एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याचे समोर आल्याने गुन्ह्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे। गुप्त माहितीच्या आधारे रासायनिक पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला। घटनास्थळावरून 3 पीडित मुलींना ताब्यात घेऊन त्यांना संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध रासायनिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेची माहिती प्राप्त होताच खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून रासायनिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक मोहीम यशस्वी केली। या गांभीर्यपूर्वक घटनेची तक्रार रासायनिक पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनम शेळके यांनी दिली असून या कारवाईमुळे रासायनिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अशा बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। या घटनेचा पुढील तपास रासायनिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ हे करीत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, रासायनिक।